आज फडणवीस राहुरीमध्ये आजच प्राजक्त तनपुरे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणारे। आजचीच बातमी अशी आहे की एकतर झाला तर आजच प्राजक्त तनपुरेंचा भाजपामध्ये प्रवेश होईल। आपण हिंदुत्वाची भूमिका घेतली म्हणून आपण लगेच भाजपा या पक्षात गेलो असा त्याचा अर्थ होत नाही, असं स्टेटमेंट गेल्या काही दिवसांपूर्वी प्राजक्त तनपुरेंनी केलं खरं, पण त्यानंतरच्या बदलत्या भूमिका सांगतायत की प्राजक्त तनपुरे आता भाजपामध्ये सामील होऊ शकतात। भाजपामध्ये सामील होण्याचं कारण मुळात हे नाहीच की भाजपा हा पक्ष ताकदीचा आहे, मात्र सध्या प्राजक्त तनपुरे ज्या पक्षात आहेत तो पक्ष प्राजक्त तनपुरे किंवा त्यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांना सध्या ताकदच देत नाहीये। राष्ट्रवादी सुन्न झाली, अजित पवार गटामध्ये विलीनीकरण कधी केव्हा या भूमिकेमध्ये एकंदरीतपणे राष्ट्रवादी अडकली। शरद पवार अजित पवारांसोबत जाणार होते याचा अर्थ असा होता की तेही सत्तेत जाणार होते, मग आमच्यासारखे जे कार्यकर्ते निष्ठावंत म्हणून शरद पवारांसोबत राहिले त्यांचं भवितव्य काय? लोक ही तत्व आणि निष्ठा नको म्हणतात तर सत्ताधारी पक्षाला निवडतात। ही प्राजक्त तनपुरेंनी गेल्या 2 दिवसांपूर्वी मांडलेलं स्टेटमेंट सांगतंय की प्राजक्त तनपुरेंच्या मनात अनेक प्रश्न आहेत। जसं मी म्हटलं की सध्याच्या घडीला अक्षय कडेलेंना प्रबळ विरोधक म्हणून प्राजक्त तनपुरेच होते, मात्र ज्या दिवशी प्राजक्त तनपुरे फॉर्म भरणार नाहीत ही बातमी फुटली त्यानंतरच अक्षय कडेलेंचा मार्ग सुकर झाला होता। मात्र आता एकामागून एक म्हणजे मग विखेंपासून राम शिंदेंपासून रवींद्र चव्हाणांपासून प्राजक्त तनपुरेंविषयी येणारे स्टेटमेंट सांगतायत की प्राजक्त तनपुरेंनी आता अक्षय कडेलेंना खुला पाठिंबा देणं गरजेचं आहे, जेणेकरून मतदानाचा टक्काही वाढेल आणि अधिकचं लीड जे आहे ते अक्षय कडेलेंना मिळेल। वातावरण अक्षय कडेलेंच्या बाजूने पॉझिटिव्ह आहेच, मात्र जे लीड घ्यायचंय ते लीड घेण्यासाठी प्राजक्त तनपुरेंनी खुला पाठिंबा दिला पाहिजे, असं अप्रत्यक्षपणे मेसेज जो होता तो राम शिंदेंनी त्यांच्या कालच्या जीवर येथील भाषणातून पाठवला। आता या सगळ्या घडामोडींचा जर आढावा घ्यायचा जर ठरला तर प्राजक्त तनपुरे भाजपात सामील होऊन आज ते अक्षय कडेलेंना खुला पाठिंबा जाहीर करतील का या मुद्द्यापाशीच हा विषय सोडता येणार नाही। मागच्या काही दिवसांपासूनच्या जर टाइमलाईन बघितल्या तर नगर परिषदांच्या निवडणुका प्राजक्त तनपुरे अपक्ष लढले। त्या अगोदर जर त्यांचे तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जर बघितले तर तुतारी किंवा शरद पवारांचा फोटो हे त्यांच्या ग्राफिक्सवरून फोटोजवरून पोस्टरवरून गायब झालेले होते। प्राजक्त तनपुरेंना 35,000च्या लीडने त्यांचा जो आहे तो पराभव झालेला आहे आणि तो पराभव त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे झाला की सत्ताधारी पक्ष आपल्या बाजूने नसल्या कारणाने झाला, असे अनेक प्रश्न होतेच। आता अक्षय कडेले सुद्धा म्हणतायत की प्राजक्त तनपुरे जर भाजपात आले तर चांगलंच होईल, आम्ही दोघं मिळून विकास करू। प्राजक्त तनपुरे आज खुला पाठिंबा अक्षय कडेलेंना देतील अशा चर्चा होत असताना राहुरीचं समीकरण भविष्यात कसं बदलू शकतं हे पाहणं गरजेचं आहे। सध्याच्या घडीला राधाकृष्ण विखे असतील किंवा सुजय विखे असतील हे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघामध्ये तितकंच लक्ष घालतायत, तितकी ताकद देतायत, तितका पैसा सोडतायत, उमेदवारीवरती दावा करतायत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सध्या अक्षय कडेलेंच्या मागे विखे असले तरी जसं मला आधीचं इनपुट मिळालं होतं त्या पद्धतीने प्राजक्त तनपुरेंना तयारी करा असे सांगणारेही विखेच होते आणि नंतर माघार घ्या असं सांगणारेही विखेच होते। अर्थात तनपुरेंना ताकद देणं आणि वेळेनुसार माघार घेणं या दोन्ही गोष्टी याच भाजपा प्रवेशासाठी रखडलेल्या होत्या का असा प्रश्न या निमित्ताने तयार झालाय। राहुरीमधील अनेक प्रश्न आहेत, राहुरी असेल, वांबोरी चारीचा मुद्दा असेल, पाथडीचा भाग असेल, विळदचा भाग असेल किंवा इकडे बोरानगर वगैरे ह्या भागाचे काही पट्टे असतील, अनेक प्रश्न बॅकलॉगला आहेत, अनेक विकास कामं बॅकलॉगला आहेत। सत्ताधाऱ्यांशिवाय हे काम होऊ शकत नाही, त्यामुळे अक्षय कडेलेच या उमेदवारीमध्ये तरू शकतात हे क्लिअर कट होतं। जिकडे सत्ता आहे, पॉवर आहे, ताकद दिली जाईल अशाच ठिकाणी लोक मतदान करण्यासाठी बाहेर पडतायत। गेल्या अनेक भाग जर आपण वेगवेगळे बघितले तर अहिल्यानगरचं उदाहरणच घ्या, इथे नगर दक्षिणचे खासदार जे आहेत ते महाविकास आघाडीचे आहेत। आता महाविकास आघाडीचे खासदार असल्यानं केंद्रात आणि राज्यामध्ये सत्ता नसल्या कारणानं अनेक नगर दक्षिणचे प्रश्न प्रलंबित आहेत। विद्यमान लोकप्रतिनिधी अनेक ठिकाणाहून गायब दिसतात किंवा मग तेवढं स्वारस्य ते दाखवत नाहीयेत। मुळात सध्याच्या घडीला नगर दक्षिणच्या खासदारांना तितकी ताकदही मिळत नाही हेही सर्वश्रुत आहे।
आणि त्यामुळे अजित पवारांच्या निमित्ताने का होईना आता किंवा उद्या आपल्याला सत्ताधाऱ्यांमध्ये जाता येईल या आशेवरती शरद पवार गटाचे आमदार खासदार टिकून राहिलेले होते। मात्र आता तशीही भूमिका काही दिसत नाहीये आणि त्यामुळे प्राजक्त तनपुरेंसारखे अनेक लोक भविष्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडे जाऊ शकतात। आता प्राजक्त तनपुरे जर भाजपामध्ये किंवा महायुतीमध्ये जर सामील होत आहेत तर त्यांना विधान परिषद दिली जाईल अशाही चर्चा होऊ घातल्यात। पण ते सगळं काही डिपेंड आहे त्यांच्या आजच्या भूमिकेवरती। तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय? प्राजक्त तनपुरे यांनी भाजपामध्ये प्रवेश करणं योग्य राहील का? प्राजक्त तनपुरेंना जर विधान परिषद मिळत असेल तर राजकारणाच्या दृष्टीने तो सोयीचा निर्णय असेल का? आणि अक्षय कडिलेंना एकंदरीत आपण उमेदवारी अर्ज न भरून एका प्रकारे अक्षय कडिलेंना पाठिंबा जो आहे तो प्राजक्त तनपुरेंनी दिला। आता राष्ट्रवादी आणि प्राजक्त तनपुरे यांचा दुरान्वये संबंध नाहीये असं म्हणायला कारण मिळालंय, कारण ते राष्ट्रवादीचे जे अधिकृत तिथे उमेदवार आहेत त्यांचाही प्रचार करत नाही। त्यामुळे आज जर तनपुरे अक्षय कडिलेंना खुला पाठिंबा देत असतील तर प्राजक्त तनपुरेंनाही विधान परिषद मिळेल का? कमेंट करा। मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा। या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता हेही आम्हाला जरूर कळवा। जय महाराष्ट्र।